डायरेक्ट बकेट दिल्लीने उलटून घरा ना दाखवतो तुम्हाला. कम खतरनाक बिझनेस हवा शूजचा. समोर पहा ना, फॉलो करून घ्या तो बंद. तर का म्हणता बोट्ट, कसे तुम्ही? जय श्रीराम, जय महाकाल. मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मला सोडून देणं होतं ना याले घरी. ची सुटली ना शाळा, नेले जायचं होतं घरी. आणि एवढी मस्ती करते ना प्रणित, का सांगू तुम्हाला. हे आमचं सरचं बोलकं नेले गेला मग टाटा पहिले. तर त्याला सोडून गेलो बाना मारले. तेवढ्यात आले प्रेमाचे माणसं आपले. आणि मग काय विषय नव्हता. आता गुरुकुल मध्ये डायरेक्ट चालू झालं शूज विकणं. एक नंबर खतरनाक बिझनेस. आम्ही गेलो मग आदित्य मी पाहिले कसं आहे. तर गेलो मग प्रिन्स भाऊच्या दुकानात. प्रिन्स भाऊ गेले गेले देऊन दिले हातात केळे, खाऊन घे म्हणे. कॉलेजच्या ग्रुपवर आले काढला मेसेज, यावं लागते ना दादा. मग का भाऊ तुमचा भाऊ निघाला ना एकदम 120च्या स्पीडनं. एकटाच निघाला भाऊ जालन्याले. संध्याकाळी 5ला निघालो. आता डायरेक्ट रात्री 10ला पोहोचतो ना. गणपती बाप्पाच्या घेतल्यानं लागून पाया. जालन्याला जाता जाता लागते ना शेगाव. मग का भाऊ थांबला तुमचा भाऊ शेगावले. आणि शेगावात गेलो, शेगाव कचोरी खाल्ली नाही असं होऊ शकते काय. मागवली ना शेगाव कचोरी, चोरपले तुमच्या गावात. मग का विषय घेतला ना चाय पिऊन माहोल मध्ये एकदम. डिझेलचा काटा तर मरणावर टेकला होता. म्हटलं घ्या फुल करून टंकी. खतरनाक घाट आहे ना रे बा बुलढाण्याचा. मग थकलो गेले गेले डायरेक्ट झोपतोच ना. त्या पोट्यो सकाळी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट जाणं होतं कॉलेज. आणि विशेष नाव आपला निघाला 120च्या स्पीडनं पोहोचला ना तुमचा भाऊ डायरेक्ट कॉलेज. माहोल मध्ये लिहून घेतो ना डायरेक्ट प्रॅक्टिकल नाव. गेलो मग लॅब मध्ये. विषय गंभीर नाव कोणीच नाही तर डायरेक्ट प्रॅक्टिकल लिहिणं चालू करून दिलं ना. जे आले ते लेट ते खाऊन आले ते बोलते. तुमचा भाऊ डायरेक्ट गेला ना वडापाव खायले. मग माहोल मध्ये साक्षी मॅडमचा डायरेक्ट बर्थडे होता ना. खतरनाक केक वगैरे आणला. सेलिब्रेशन चालू ना रे बा बर्थडेचं. तिले म्हटलं ना बर्थडेची पार्टी. साक्षी मॅडम म्हणा डायरेक्ट मायकून जेवण ना रे बा. आणि डायरेक्ट धाब्यावर गेलो आम्ही. हे चिल्ले पाल्ले आले होते ना. खाना कमी मस्ती गप केली ना. चोरपलं एकदम माहोल मध्ये जेवण. मस्ती मध्ये डायरेक्ट दिल्लीने उलटून बकेट टाटा. तर पोट्यो कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, फॉलो करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आता.